यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पंजाबच्या गुरुदासमधून पाकिस्तानी नागरिकाला अटक झाली आहे। पंजाब पोलिसांच्या ताब्यामध्ये पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर येते। तर याआधी सुद्धा पंजाबमधून काही गुप्तहेरांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता पाकिस्तानी नागरिकाला अटक झालेली आहे। पंजाब पोलिसांच्या ताब्यामध्ये हा नागरिक असल्याची माहिती समोर येते। मोहम्मद अजमल असं त्याचं नाव असल्याचं दिसतंय आणि तो ज्या देशाचा आहे त्याचं नाव पाकिस्तान आहे। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, या पाकिस्तानी नागरिकाला कशामुळे अटक करण्यात आली आहे, त्याच्यावर काही संशय आहे का? महत्वाचं म्हणजे गुरुदासपूरमध्ये एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आलेली आहे। मोहम्मद हुसेन असं त्या पाकिस्तानी नागरिकाचं नाव आहे आणि तो गुर्जेवाला आहे, पाकिस्तान मधलेला असलेला एरिया आहे, तिथे त्याला ती अटक करण्यात आलेली आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर हा पाकिस्तानचा नागरिक आहे। हा यांनी सीमा भाग ओलांडून गुरुदासपूरच्या प्रदेशात प्रवेश केला होता आणि खास करून याला पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे आणि गेल्या 3 ते 4 दिवसापासून अनेक लोक भारतामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलीस जे आहे हे अतिशय सजग आहे आणि त्याचमुळे या संदर्भात जर बघितलं तर याला रात्री 3 ते 4च्या दरम्यान मध्यरात्री त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे आणि याला ताब्यात घेऊन आता पंजाब पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाच्या हवाले केले आहे। त्यानंतर आता भारतीय लष्कराच्या माध्यमातून त्याची चौकशी केली जाईल की यांनी हा पाकिस्तानातून भारतात कशासाठी आला आणि महत्वाचं म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात नंतर ज्या पद्धतीनं दबाव आणि ज्या पद्धतीचं वातावरण निर्मित झाले असे वातावरण तापलं असताना या व्यक्तींनी भारतात प्रवेश करण्याचा काय उद्देश आहे या संदर्भात लवकरच माहिती पुढे येण्याची शक्यता आहे। निश्चितच प्रशांत, याविषयीची माहिती आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।